चला जाऊया नवीन सामन्याकडे. त्या ठिकाणी बामण डोंगरी आणि भूमी 11 मांडा या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीची जोडी संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील. ॲज युजल सलामीची जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईकवरती संदेश खेळतोय. गोलंदाज जगन नाना. पहिलाच बॉल. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीनं टोलावलाय. बॅटवरती व्यवस्थित आलाय. परफेक्ट मिडल. सरळ चेंडू सीमा पार. षटकार. चालू झालाय. जगन नाना गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्या बॉलवरती षटकाराच्या मदतीनं या ठिकाणी खातं खोललंय. संदेश गोंधळीच्या बॅटमधनं षटकार येतोय. बामण डोंगरी संघासाठी आकर्षक सुरुवात या ठिकाणी झाली आहे. चंदू 11 टेंबिवली संघ तिसऱ्या फेरीमध्ये पात्र झालाय. त्यांच्या विरोधात कुठला संघ खेळेल यासाठी ही मॅच तुम्ही पाहताय. इथे समोरच्या दिशेला खेळतायत. वाईडिश लॉंग ऑफला निश्चितच फिल्डर पाठलाग करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. निर्धाव आलाय. तिसरा बॉल डॉट. पहिल्या बॉलवर सिक्सर, त्यानंतर चौकार, डॉट. इथे मिस टायमिंग आहे. झेलची संधी. झेल पकडला जाईल का हा प्रश्न होता. सुटलाय आणि एकच धाव इथे मिळेल. सोपा झेल ड्रॉप आणि त्यानंतर आपण पाहाल तर एका धावेची मदत येईल. थोडेसे नाराज निराश गोलंदाज जगन नाना. पहिल्या दोन बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार, चौकार, डॉट, सिंगल या चेंडूवरती विकेट मिळवण्याची संधी आली होती. एकंदरीत 11 धावा इथे स्कोरबोर्डवरती आहेत. 11 ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. जगन नाना गोलंदाजी करत असताना भूमी 11 मांडा टीमसाठी पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. इथे सुद्धा चांगला लेग ब्रेक. अतिशय अप्रतिम बॅक ऑफ द हँड लेग ब्रेक डिलिव्हरी. टप्पा खाल्यानंतर बॉडी लाईन शरीरावरती आदळलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारण्याची संधी मिळाली नाही. निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक इथे केलंय बॅट्समन तकदीर पाटील, ज्यानं या अगोदरच्या मॅचमध्ये विध्वंस माजवला होता. इथे सुद्धा बॅकफुटला जाऊन चांगला फटका खेळलाय. जबरदस्त पंच. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तकदीरचा हा चौकार. रात्रीसाठी त्यांनी मस्त गाणी बनवलेत आणि आमचा डीजेवाला भाऊ सुद्धा जोमात आलाय. अगदी पहाटेच्या वेळेकडे आपण वळतोय आणि भरपूर चांगली चांगली गाणी तो वाजवतोय. जरूर त्याला सुद्धा लग्नाचे वेध लागलेत. भावाला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊ. आमच्या साई डीजे
साहिल तांडेल डीजेवाल्या भावाचं सुद्धा यावर्षी जोरदार कर्तव्य आहे. कुठं काही बायोडेटा भावांना कुठं असेल मित्रांनो तर जरूर आपल्या भावासाठी बायोडेटा फॉरवर्ड करा. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल दे धमाका तडाका, मात्र सीमारेषेच्या जवळ फिल्डर आहे त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात. पकडलाय थ्रो थोडासा खराब आला. इथे दुसऱ्या धावेसाठी सुद्धा आलेत. दुसरी धाव कंप्लीट झाली आणि या तिसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट करतायत. तीन धावा इथे पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळालं. या 3 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्ड तब्बल 18 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकात तब्बल 15. या षटकामध्ये आपण पाहताय तर जिथे फक्त एकच धाव यायला हवी होती तिथे 3 धावा आल्या आणि धावफलक 18 वरती जाऊन पोहोचलं. संदेश आणि तकदीर सलामीची जोडी. मालूदादा मेनमिने यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 555 रुपये. इथे हा चेंडू पहा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार चेक करायचंय. ओके चेक करायचं आहे या ठिकाणी. हाईट फॅक्टर चेक करायचं आहे. ओके बॅट्समन रिव्ह्यू. हाईट फॅक्टर चेक करा. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू या ठिकाणी आहे. ज्या वेळेला चेंडू अटेम्प्ट केला त्यावेळेला त्याची हाईट काय होती ते पाहायचं आहे. तिसरे पंच आम्हाला जोडले जातील. थर्ड अंपायर तिसरे अंपायर या. इट्स अ नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळतोय. हा नो बॉल आणि त्यानंतर हा षटकार. षटकार अशा पद्धतीने इथे तब्बल 7 धावा, 4 धावा, चौकार. अंपायर चेक करायचंय. चौकार षटकार चेक करायचा आहे. चौकार आहे. ओके चौकार आहे. 5 धावा घ्या. थांबा 2 मिनिटं थांबवा सामना. षटकार आहे. सिक्सर आहे. 6 आणि 1 7 धावा. फ्री हिट. इथे मिस टायमिंग. सिंगल धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी आले आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट केली. फ्री हिटच्या या चेंडूवरती या ठिकाणी दोन धावा येतील. स्कोरबोर्ड 27-27. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण आहोत. दुसऱ्या षटकात तब्बल 27 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बामण डोंगरी संघ मैदानावर जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करत असताना धावफलक सजवलंय. एकंदरीत 27 धावा अद्यापपर्यंत. सलामीची जोडी तकदीर पाटील आणि संदेश गोंधळी दोघांनीही आक्रमक सुरुवात केली. इथे सुद्धा फटका खेचलाय पहा कव्हरला.
सिंगल एकच धाव. सिंगल एका धावेची मदत येईल. धावफलक पुढे सरकेल 28 वरती. ओव्हर नंबर 2 या ठिकाणी प्रगती पथावरती आहे आणि तब्बल 28 धावा अद्यापपर्यंत झाल्यात. 3 षटकांची मॅच. इथे मिस टायमिंग, झेलची संधी, फलंदाज माघारी परततोय आणि लागलेला हा पहिला धक्का बामण डोंगरी या संघाला. इथे चांगल्या पद्धतीनं पॉइंटला बीट केलंय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी पकडून फेक करतायत. 2 धावा यावेळेस सुद्धा कंप्लीट झाल्या. 2 धावा येतील धावफलकावरती. आपण पहा 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 30 धावा इथे बनवल्यात. 30 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15.00 ची सरासरी. आई जीवदानी बामण डोंगरी जबरदस्त बॅटिंग करतायत. तुफान बल्लेबाजी. तकदीर खेळतोय 13 वरती. संदेश गोंधळीनं 14 धावांची विध्वंसक इनिंग साकारली आणि त्याला साथ देण्यासाठी आपण पाहताय तर तकदीरच्या सोबतीनं शुभम आलाय. त्यानं सुद्धा 2 धावा बनवल्यात. 2 षटकात तब्बल 30. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. फहीम आलाय. तिसऱ्या शेवटच्या अंतिम षटकासाठी फहीम इद्रिसीवरती विश्वास दाखवला. या अगोदरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर फक्त 1 धाव त्यानं खर्च केली होती. तशाच पद्धतीचं षटक इथे टाकावं लागेल. भूमी 11 मांडा संघाला जर इथून कमबॅक करायचा असेल, भूमी 11 मांडा टीमला मॅचमध्ये यायचं असेल तर हे षटक चांगलं आहे. इथे पहा शॉर्ट थर्डमॅनला कट केलं. मागे चेंडूला अडवण्यात यशस्वी ठरलाय. पकडून फेक करतायत. फक्त 1च धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धावेच्या मदतीनं स्कोरबोर्ड 31 वरती. 31. 31 धावा इथे धावफलकावरती आहेत. उर्वरित शेवटच्या षटकातील 5 बॉलचा खेळ शिल्लक. या 5 चेंडूंवरती चांगले चेंडू टाकावे लागतील. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजाला. तर तकदीर आणि शुभमला मात्र एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर बामण डोंगरी संघासाठी चांगला स्टार्ट मिळालाय. फ्लाइंग स्टार्ट. या चेंडूवरती सुद्धा 2 धावा मिळाल्यात. या 2 धावांच्या मदतीनं स्कोरबोर्डवरती पहा हालचाल झाली. 33 आकडा. 33. 33 धावा इथे धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फहीम इद्रिसी ज्यानं हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू. ओके. हाईट फॅक्टर. रामदास गोमारे आपण कुठं असाल तर अनिकेत हजारे आपली वाट पाहतायत गाडीजवळ. थर्ड अंपायर चेक करतायत. हाईट फॅक्टर पाहिला जात आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अंपायर डिसिजन फेअर डिलिव्हरी. तेहतीस धावा इथे स्कोरबोर्डवरती अद्यापपर्यंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतायत बामण डोंगरी. इथे खोलवर टप्पा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल होत असताना चेंडू 30 यार्डमध्ये स्टॉप केलंय. सिंगल 1च धाव मिळेल. अशाच पद्धतीनं चेंडू टाकावे लागतील. धावांची गती जी वेगानं चालली आहे त्यांना थांबवावं लागेल. या अनुषंगानं तुम्ही पाहाल तर
34 धावा एका गड्याच्या मोबदल्यात तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. लास्ट ओव्हर, लास्ट 3 डिलिव्हरी रिमेनिंग. गोलंदाज फईम इद्रिसी राईट मोर द विकेट न फुल टो चेंडू. इथे फटका लाजवाब खेळलाय. कुणीही फिल्डर त्या ठिकाणी नाही. खाली क्षेत्र निवडलं. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अंपायर डिसिजन चौकार. इथे समोरच्या दिशेला अट्टो लावलाय. परफेक्ट मिडल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. च्या मदतीनं धावफलकावर तब्बल 44 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटच्या षटकातील अजून एक बॉल शिल्लक. धावांचा डोंगर या ठिकाणी उभा केलाय. 44 धावा. जीवदानी बामण डोंगरी हा संघ मैदानावर जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग करतायत. तब्बल 44 धावा त्यांनी अद्यापपर्यंत जोडल्यात. धावफलकावरती चांगल्या पद्धतीने इथे स्कोर उभा केलाय. लास्ट ओव्हर आणि या शेवटच्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. इथे सुद्धा फटका चांगला खेळला. पॉइंटला बीट केलं. फिल्डर पाठलाग करतोय. शेवट सुद्धा गोड केलाय. बॅटिंग करत असताना तकदीर पाटीलनं जशी पहिली मॅच सोडली होती तिथून त्यानं सुरुवात केली आणि या मॅच मध्ये सुद्धा आकर्षक बॅटिंग तो करतोय. 3 षटकं संपली. 48 धावा. तकदीरच्या बॅटमधनं तब्बल 10 चेंडूंमध्ये 28 धावांची विध्वंसक इनिंग आली आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या 48 बनवाव्या लागतील 49 विजयासाठी भूमी 11 मांडा या टीमला. 49 टू विन. आणि प्रेक्षक राजा थंड झालाय. डीजेवाल्या भावा थोडा गरम कर.
49 धावांचं लक्ष आहे. चला बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा टीमने 49 धावांचं लक्ष स्वीकारून सलामीचे 2 बॅटर आणि पहिला बॉलर आहे जीवदानी बामणडोंगरी टीमचा सलमानजी नजे पुरस्कृत जीवदानी बामणडोंगरी टीमचा आदित्य पाटील. मोठं लक्ष 3 ओव्हरच्या मॅच मध्ये 18 बॉल्स 49 आणि भूमी 11 मांडा टीमचे 2 सलामीचे सलामीवीर बॅट्समन अभय जयस्वाल आणि दुसरा आहे तो चिंटू विश्वकर्मा. स्ट्रायकर एंड वरती आहे सध्या अभय जयस्वाल. नॉन स्ट्रायकर एंडला चिंटू विश्वकर्मा. मॅन इन फॉर्म चिंटू विश्वकर्मा आणि त्यांना फेस करेल 2 सलामीवीरांना फेस करेल जीवदानी बामणडोंगरी संघाचा गोलंदाज आदित्य पाटील. 18 बॉल 49 चा चेस. क्रिकेट काठीसह पाठलागीत सुरू होईल. पहिला बॉल पहिलाच बॉल बॅटची कडा फर्स्ट स्लिपच्या हाताला स्पर्श करत कॅच ड्रॉप झाली. एका रनने धावफलक ओपन झालं. कॅच ड्रॉप. पहिलाच बॉल जयस्वालची ही कॅच जीवनदान देऊन गेले आणि आता चिंटू विश्वकर्मा भूमी 11 मांडा टीमचा हा खेळाडू चांगल्या फॉर्म मध्ये. तो चिंटू विश्वकर्मा इथून बघायचं आदित्य पाटीलच्या अगेन. जीवदानी बामणडोंगरीने 49चं टार्गेट दिलं. 1 बॉल मध्ये 1 झाली आहे. डावखरे आताचा आदित्य. शॉट चिंटू विश्वकर्माचा मिड ऑनच्या खेळाडूला बीट करून चेंडू पुढे निघाला. दुसरा फिल्डर येईल कव्हर करेल. बॅकअप होतं त्या ठिकाणी. 2 बॉल आणि 2 सिंगल. 49 भूमी 11 मांडा टीम. खरं तर दरवर्षी मी म्हणेल की भरपूर स्पर्धा हा संघ खेळतो आणि कर्जत तालुक्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये भूमी 11 मांडा संघ असतो आणि खरं तर कर्जतची ही क्रीडा नगरी या संघाच्या खेळाने नेहमीच बहरते आणि आता जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात 3 बॉल 2च झालेले आहेत. 15 बॉल मध्ये 47 पाहिजेत. जीवदानी बामणडोंगरी गेल्या वर्षी मनसे रायगड चषकाची ट्रॉफी या टीमने जिंकली आणि या वर्षी कर्जत तालुक्यामध्ये पुन्हा एकदा जीवदानी बामणडोंगरी संघ ट्रॉफी जिंकण्याच्या उद्देशाने आलेला आहे आणि हा दुसरा टप्पा आहे तो भूमी 11 मांडाच्या अगेन्स्ट. शॉट बरोबर बॅट वरती घेतलाय लॉंग ऑफ मध्ये. इथून चेंडू चाला एका टप्प्याने सीमा पार. भूमी 11 मांडाचा हा पहिला वार. गोलंदाज आदित्य पाटीलला इथून चौकार मारत असताना 49 इथून करायचे 49 करायचे आणि पहिल्या 4 बॉल मध्ये रन्स पोहोचल्यात. एका चौकाराच्या मदतीने 2 सिंगलच्या मदतीने धावा 6. क्यों 4 बॉल 6. 5वा बॉल शॉट आला ऑन साइडला. खेळाडू दूर आहेत. काऊ कॉर्नर फेस वरून आले. 2 धावा मिळाल्या. 5 बॉल 8. 49 करायचे पहिल्या 5 बॉल मध्ये 8 आल्यात. भूमी 11 मांडा जयस्वालच्या बॅट मधून रन्स येतात. अभय जयस्वालच्या आणि चिंटू विश्वकर्मा मात्र नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. 5 बॉल 8 धावा. आदित्य पाटील लेफ्ट हँड फास्ट बॉलर आणि त्याच्या अगेन्स्ट आता पॉवर प्ले मध्ये शेवटचा बॉल. 49चा टार्गेट. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतोय संघ भूमी 11 मांडा. अंतिम बॉल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. 1 रनने मात्र पहिली ओव्हर इथून पूर्ण झाली आणि 49चं टार्गेट असताना पहिल्या ओव्हर मध्ये रन झाल्यात. बॅटिंग करणाऱ्या भूमी 11 मांडा संघाच्या 9 येणारे 12 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे आणि मागच्या 4 रात्रीमध्ये जे संघ क्वालिफाय झाले होते. पहिल्या रात्रीमध्ये जय भवानी अरवन. दुसऱ्या रात्रीमध्ये अभिद 11 दामत. तिसऱ्या रात्रीमध्ये श्री सिद्धिविनायक नेरळपाडा आणि चौथ्या रात्रीमध्ये स्कायरा 11 यंगस्टार वहाळ बी संघ. या 4ही संघांचं अभिनंदन आम्ही करतो आणि 4ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि 5व्या रात्रीमध्ये कोणता संघ आज क्वालिफाय होईल याची वाट
मात्र चारही टीमचे कॅप्टन बघतायत. तर वहाल बी संघाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. यस, कारण इथून एक टीम जी टॉप 5 मध्ये जाणाऱ्या शेवटची टीम असेल आणि त्यानंतर आता सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेसचा थरार स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीकरांची ही स्पर्धा अनिल शेठ काळन उपसरपंच सुभाषजी काळन साहेबांच्या वडिलांच्या नावाने उभारलेली ही भव्य नाईट टुर्नामेंट. 12:40 पहिलाच बॉल आकाशाला गवसणी घातली, उंच हवेत गेलाय आणि कॅच कंप्लीट. फलंदाज आउट. अभय जयस्वाल हॅज टू डिपार्ट. अकरा बॉल आता 40ची गरज आहे. सिद्धिविनायक नेरळपाडा टीम देखील संपूर्ण टीम इथे दाखल होते, कारण सेमीफायनल फायनल प्रत्येक संघाचं स्वप्न असतं की चॅम्पियन पद जिंकणं. तिसरा, चौथा, पाचवा, दुसरा क्रमांकावरती सहसा संघ जिंकून देखील समाधानी नसतात, पण पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उंचावणं, 40 टीम मधून चॅम्पियन बनणं आणि एकदा तरी आपण फायनलची ट्रॉफी उंचवावी याकडे सर्व टीमचं लक्ष असं. आणि आता येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे भूमी 11 मांडा संघाला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आलाय संकेत भोईर आणि चिंटू विश्वकर्मा आहेत. आदित्य पाटीलच्या ओव्हरनंतर ओमकार नाईक. 11:40 शॉट भारी आहे, गलीमधून चेंडू काढलाय, थर्ड मॅन कडे. गॅप होता कुठल्याही खेळाडूला जागेवरून हलू देखील दिलं नाही असा शॉट मारलाय. आल्या संकेत भोईरने मैदानाच्या आतमध्ये. आता धावसंख्या इथून चेस होऊ शकते का? आल्या बाउंड्री खेचली आहे, म्हणजे पहिल्या बॉलवरती 400चा स्ट्राईक रेट दाखवलाय संकेत भोईरने. येणारे बॉल इथून शिल्लक आहे 10. मॅच जिंकण्यासाठी रन्स हव्यात 36. 36 धावा 10 बॉल. 10 बॉल मध्ये 36 धावा. गोलंदाज तयार ओमकार नाईक. वेगवान चेंडू थोडा खाली राहिला. 9 बॉल आता 36. प्रत्येक येणारा बॉल जीवदानी बामणडोंगरी संघ सलमानजी नझे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तेजस म्हात्रे आणि टीम. 9 बॉल 36 धावा त्यांना इथून वाचवायचे. चंदूदादा 11 टिंबिवली हा संघ क्वालिफाय मॅच मध्ये इन झालाय. इथून शॉट खेळलाय, खेळाडू भरपूर दूर या 38 सर्कलच्या बाहेर निघालाय चेंडू, पण फक्त सिंगल. 8 बॉल 35. आता 8-35 मध्ये प्रत्येक बॉल वरती आता बाउंड्री लाईनचा वेध घेणारा शॉट हवाय चिंटू विश्वकर्माच्या बॅटमधून. पिंपलोलीकरांची ही स्पर्धा आणि या स्पर्धेवरती ट्रॉफी जिंकायची आहे, आता षटकारांची गरज आहे. वेगवान बॅटचा फेस ओपन केला होता. 7 बॉल 35. खर तर फिल्डिंग करणाऱ्या जीवदानी बामणडोंगरी टीमच्या बऱ्याचशा फिल्डरला खर तर एकदम रिलॅक्स फिल्डिंग आहे, कारण बॉलर विकेट कीपर इतका कॉन्टॅक्ट मागच्या बॉलवर होता. आता 7 बॉल 35. प्रत्येक बॉल सीमा पार असं आता इक्वेशन बनत चाललंय. चिंटू विश्वकर्मासाठी हा चेंडू हलकीशी अपील होती जरूर, आणि इथून षटक कंप्लीट झाल्याचा पंचांनी इशारा दिला. 6 बॉल 35 धावांची गरज आहे. जीवदानी बामणडोंगरी संघ इथून 6 बॉल 35. फिल्डिंग आपण लावून घ्या, वेल घेऊ नका अजिबात. चंदूदादा 11 टिंबिवली टीमचे कर्णधार, आपण स्टेजच्या दिशेने यावा आणि स्टेजवरती येऊन आपण आसनस्थ व्हावं. येणारे 6 चेंडू विजयासाठी रन्स हव्यात 35. भूमी 11 मांडा. खरं तर कर्जत तालुक्यात प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळणारा हा संघ. जेव्हा कर्जत तालुक्यातून या संघाला निमंत्रण देण्यात आलंय तेव्हा कधीही कुठल्याही क्षणी स्पर्धेमध्ये नेहमी सातत्याने दाखल झालेला आहे. जगन्नाना आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं
खरं तर मनापासून आभार. त्याचबरोबर जीवदानी बामणडोंगरी हा संघ देखील फार दूर वरून आलाय, त्याही टीमचं मनापासून आभार. जाऊया मॅच कडे. 6 बॉल 35. इथून जीत खोत आले नवीन बॉलर आणि या मॅचला फलंदाज आपल्या बॅटने खरं तर हा स्कोर इथून चेस करणार का? 6 बॉल 35. पहिलाच बॉल. चाललाय चेंडू सीमा पार, खेळाडू कक्षाच्या वरून ठोकलाय षटकार. मॅच अजून बाकी आहे. 5 मध्ये 29. पुकार मारलाय, षटकार खेचलाय. 5 बॉल 29 ची गरज आहे. जीत कोचचा चेंडू खरं तर दूर ठेवला होता, पडल्यानंतर चेंडू विकेट किपर कडे झपकन आतमध्ये वळला. आता 4 बॉल 29. मॅच आता दूर चालली आहे. भूमी 11 मांडा टीम पासून हा सामना दूर चाललाय, कारण 4 बॉल आता 29. पहिला सिक्सर मारला होता संकेत भोईरने. जणू काय असं वाटलं की पुढच्या 2-3 बॉल मध्ये तो स्ट्रोक लगावेल. लगेच डॉट बॉटल आणि त्यानंतर हा चेंडू पंच पाहतात. अतिरिक्त उचळी आईट होती. व्हाईट बॉल लगेच पंतांनी घोषित केला. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील बॉलरला देण्यात आली आणि आता येणाऱ्या 4 बॉलवरती 28 ची गरज आहे. संकेत भोईर शेवटच्या क्षणी का होईना, पण भूमी 11 मांडा संघाच्या फलंदाजीची ताकद आणि स्वतःच्या बॅटची झलक तो इथे दाखवतोय. बॅटची कडा आणि विकेट. संकेत भोईर इथून परतलाय. 3 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी रन्स पाहिजेत 28. कमॉन डीजे गाना बजाव. तीन बॉल 28 धावांची गरज आहे. भरपूर चांगली बॅटिंग केली जीवदानी बामणडोंगरी टीमने. फार मोठं लक्ष दिलं आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना 49चा पाठलाग करत असताना 21 धावा आहेत. अजून 3 बॉल बाकी. 28. नवीन बॅट्समन आलेत. डॉट बॉल आलाय अगदी आरामात. बघा बाकीच्या फिल्डरला खरं तर मुवमेंट करायलाही संधी मिळालेली आहे. म्हणजे जे फिल्डर फिल्डिंग पोझिशनवरती उभे राहिलेत ना, खरं तर त्यांना थंडी वाजत असेल, कारण एका जागेवरती अगदी एखादा स्टॅच्यू असावा तसे ते उभे आहेत. 2 बॉल 28 ची गरज आहे. शॉट भरपूर ताकद लावली आणि लॉंग ऑन मध्ये हा चेंडू अडवलाय. मॅच आता भूमी 11 मांडाला देखील माहिती आहे की इथून आता आपला प्रतिकार संपलेला आहे. सामना विपक्षी टीमच्या बाजूने आता झुकलेला आहे आणि जवळपास या शेवटच्या बॉलने फायनल स्टॅम्प विजयावरती लागेल. आणि विकेट. फलंदाज आउट. आजच्या रात्रीची क्वालिफाय मॅच रंगेल. चंदूदादा 11 टेंबिवली आणि त्यांच्या विपक्षात फाईट करेल सलमानजी नजे पुरस्कृत जीवदानी बामणडोंगरी आणि त्याचबरोबर सूरजदादा घोडविंदे पुरस्कृत बामणडोंगरी. आता शेवटचा मॅचचा